हायवे धाब्याची टेस्ट आता तुमच्या किचनमध्ये तिखट, मसालेदार आणि फुल धाबा फ्लेवर अशी शेवभाजी आता तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. घरचे तर तुमचं अगदी कौतुकच करतील. तर चला कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी अशी जाड शेव घ्यायची, घरी बनवा किंवा विकतची सुद्धा आणू शकता. मसाल्यासाठी तर मी 2 कांदे उभे कापून तळून घेतले. त्यामध्ये अद्रक, लसूण, धने, जिरे आणि सुकं खोबरं टाकायचं, परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचं. टोमॅटो मऊ झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे वाटण बनवून घ्यायचं. आता दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं जास्तच तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची. नंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते टाकायचं, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत एव्हरेस्टचं तिखा लाल, एकदम लाल कलर येण्यासाठी आणि मस्त चव येण्यासाठी इथं मी एव्हरेस्टचा तिखा लाल लाल मिरची पावडर वापरलेला आहे. त्यामध्ये हळद टाकायची, धने पावडर, गरम मसाला, काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मसाले जळू नये म्हणून 2 चमचे पाणी टाकायचं आणि थोडंसं झाकण ठेवून आपल्याला याला छान शिजवून घ्यायचे. इथं बघू शकताय 2 मिनिटानंतर छान असं मसाल्याला रंग आलेला आहे. आता गरम पाणी टाकायचं लागेल तसं. उकळी आली की आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची. आपला रस्सा तयार आहे. जेव्हा तुम्ही खाणार असाल त्यावेळेला थोडासा रस्सा कोमट करायचा आणि त्यामध्ये आपल्याला शेव टाकायची आणि ही गरमागरम शेव भाजी भाकरी, चपाती, फुलक्यासोबत एन्जॉय करायची.